तर नव्या वर्षात शिंदेंची शिवसेना ॲक्शन मोडवर आलेली आहे। शिवसेनेकडून मुंबई पालिकेच्या 100 जागा लढण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। तर आगामी काळात पालिका निवडणुकीमध्ये महायुतीत शिवसेनेला 100 जागा अपेक्षित असल्याची चर्चा आहे। दरम्यान मुंबईतल्या 85 माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, अजिंक्य, विधानसभा निवडणुकीच्या निकाल आल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेला टार्गेट ठेवलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त आपले नगरसेवक निवडून आणून आपली सत्ता मुंबई महानगरपालिकेवर असावी यासाठीची रणनीती जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी तयार करायला सुरुवात केलेली आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विधानसभा निवडणुकीची निकाल हाती आल्यानंतर लगेचच सगळ्यात आधी एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या सगळ्या संदर्भात एक बैठक बोलवली होती। या बैठकीतून सर्व मुंबईचा आढावा घेण्यात आला होता। या बैठकीला मुंबईतले सर्व आमदार यासोबतच जे माजी नगरसेवक आहेत त्या सगळ्यांना बोलून त्यांच्यासोबत चर्चा केली होती आणि आता या चर्चेनंतर लगेचच जर पाहिलं तर जवळपास 100 जागांवरची तयारी जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आहे। एकूणच काय तर मुंबई महानगरपालिकेला आता डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त आपले नगरसेवक निवडून आणणं, आपली महानगरपालिकेवर सत्ता बसवणं किती महत्वाचं आहे। कारण मुंबई महानगरपालिका ज्या पक्षाच्या हातात असेल त्या पक्षाचं महत्व राज्यभरात वाढतं। यासोबतच मुंबई महानगरपालिका जर हातात असेल तर एक सत्तेच्या चाव्या ज्या आहेत त्या देखील आपल्या हातात असतात। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कोणत्याही याने कमी लेखायची नाही, अगदी सचोटीने या सगळ्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं आणि एक चांगला निर्णय आणि चांगले उमेदवार आपण या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तयारी केलेली आहे। अजिंक्य, ठीक आहे। उमेश, मात्र 85 माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश तर केलेलाच आहे आणि इतरही अनेक जण साहजिकच इच्छुक असणार आहेत पालिका निवडणूक लढवण्यासाठी म्हणून। तर हा सगळा जो एकंदरीतच समतोल आहे हा कसा राखला जाईल शिंदेंच्या शिवसेनेकडून? कारण अनेक जण इच्छुक असल्या कारणामुळे आणि माजी नगरसेवक देखील येत असल्या कारणामुळे प्रत्येकाला तर तिकीट देणं शक्य होणार नाहीये। त्यामुळे या संदर्भात नेमकं काय केलं जाईल? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सातत्याने जे पक्षप्रवेश आहेत, खास करून जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून येणारे जे माजी नगरसेवक आहेत यांचे लोढा जो तो जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या आठवड्यातही काही माजी नगरसेवकांनी या शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर पुढच्या आठवड्यात देखील अजून काही 2 ते 3 माजी नगरसेवक प्रवेश करणार आहेत अशा प्रकारची शक्यता जी ती वर्तवण्यात येते। त्यामुळे नक्कीच तिकीट वाटपाचा जो प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या समोर असणार आहे आणि त्यामुळे गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली होती। नेमके प्रतिनिधी कोण असावेत, प्रतिनिधी कोणत्या कॅटेगरीमध्ये निवडून त्यांची चयन केलं जावं या सगळ्या संदर्भात बैठक जी आहे ती झालेली आहे। यापुढे जे उमेदवार असणार आहेत त्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत। त्यांच्या मुलाखतीमध्ये नेमकं त्यांच्या वार्डासंबंध त्यांचे काय अभिप्राय आहेत, त्यांच्या वार्डामध्ये कोणत्या समस्या आहेत हे जाणून घेऊन त्या समस्येवर मात करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे एकूण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच जे उमेदवार ठरवले जाणार आहेत। त्यामुळे जे तिकीट वाटपाचा तिढा आहे तो कमीत कमी व्हावा या सगळ्या संदर्भात पाहूया काय नेमकं या संदर्भात सुद्धा केलं जातं ते। उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।